कांद्याचे भाव कमालीचे घसरल्याने शेतकरी आता संपावर जाण्याच्या तयारीत आहे. येत्या शुक्रवारपासून हे शेतकरी संपावर जाणार आहेत. आपल्यासोबत शेतकरी आहेत धनंजय धोरडे पाटील, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल तुम्ही, काय आपल्या मागण्या आहेत आणि कशा प्रकारे आपण आंदोलन करत आहात? ज्या दिवसापासून मार्केटला उन्हाळ कांद्याची सुरुवात झाली, साधारण एक 60-70 दिवस झाले आहे. 2 महिन्याहून अधिक काळ लोटलेला आहे. पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत ₹1 ते ₹7 दराने कांदा आमच्याकडून मार्केट कमिटीद्वारे खरेदी केला जातो. ह्या कांद्याला अतिशय अल्प दर आहे. आमचा झालेला खर्चसुद्धा निघायचा मुश्किल झालेला असल्यामुळे आम्ही शुक्रवारपासून कांदा परवडत नाही म्हणून मार्केटला आणायचं म्हणून आम्ही संपावर जायचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी आपला माल, आपण मालक आहोत, आपण मार्केट कमिटीला यायचं नाही, या निर्णयावर आम्ही पोहोचलेलो आहोत. या आंदोलनामध्ये कुठले कुठले शेतकरी सहभागी होणार आहेत? या आंदोलनामध्ये जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत महाराष्ट्र राज्यातील, हे सगळे कांदा उत्पादक शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. बरं, कांदा उत्पादकाचं गणित कसं काय बिघडलेलं आहे? म्हणजे किती खर्च होतो आणि किती उत्पन्न तुम्हाला मिळतं आहे? तर हे बघा, महागाई इतकी वाढलेली आहे. मटेरियलची गोणी जर बघितली, मटेरियलचा खर्च, कांदा लागवडीचा खर्च, मजुरीचा, निंदणी खुरपणीचा खर्च आणि त्यात पाण्याची टंचाई. आम्ही टँकरने पाणी आणून काही आमच्या शेतकऱ्यांनी कांदे जगवलेले आहे. खर्च इतका वाढलेला आहे, त्याचं नफा तोटा म्हणजे तोट्यातच आहे. ते नफा त्याची काही भाषाच राहिलेली नाही, म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. बरं, याच्यापूर्वी शासनाशी काही चर्चा झाली या संदर्भात? नाही, शासनाची चर्चा झाली नाही. वाईट याच गोष्टीचं वाटतं की ज्यावेळेस आम्हाला कधीतरी भाव मिळतो, एखाद्या वेळेस 2-3 हजार रुपयाची आमची पण कधीतरी लॉटरी लागते, पण ज्यावेळेस सातत्याने 60-70 दिवस झाले कांद्याचं मार्केट पडलेलं आहे, त्यावेळेस आमच्याकडं कोणी विचार करत नाही. आमच्याकडं कोणाला बोलण्याची संधी नाही, कोणाला आमच्याशी विचारायला सुद्धा कोणी नाही आलेलं. त्याच्यामुळं आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. नक्कीच शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम असून जोपर्यंत कांद्याला भाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. कॅमेरामन इरफानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद.